तर इन्व्हेजिव्ह ब्लड प्रेशर आपण बघितलं. नॉन इन्व्हेजिव्हमध्ये आर्टेरियल ऑक्लुजन फुल आणि सेमी आहे आणि नो आर्टेरियल ऑक्लुजनमध्ये मग पल्स अरायवल, पल्स ट्रान्झिट, पल्स वेव्ह. फुल ऑक्लुजनमध्ये ऑस्कल्टेशन ऑसिलोमेट्री, सेमीमध्ये ॲप्लॅनेशन आणि व्हॉल्यूम क्लॅम्प. ॲप्लॅनेशन टोनोमेट्री, व्हॉल्यूम क्लॅम्प आणि इन्व्हेजिव्हमध्ये एकच आहे आर्टेरियल लाईन. इंडिकेशन्स काय आहेत? कुठलेही अनस्टेबल पेशंट असतील, कार्डिओव्हास्क्युलर मॅनिप्युलेशन आहे किंवा हायपरटेन्शन होणार आहे, काही वाईड चेंजेस एक्सपेक्टेड आहेत, NIBP फेल झाला तर, काही सर्जरीजमध्ये डिफॉल्ट आहे, CVS, व्हस्क्युलर, चेस्ट, ब्रेन आणि स्पाईन. अदर इंडिकेशन ABG दिवसातनं 4पेक्षा जास्त ABG लागले तर करायला पाहिजे. डायग्नोस्टिक इन्फॉर्मेशन मिळते, डायनॅमिक एंडायसेस मिळतात, व्हॉल्यूम रिस्पॉन्सिव्हनेसचे, आणि एंड ऑर्गन डिसीज असेल तर प्रिसाईज BP रेग्युलेट करायला हवा आपला, कारण की NIBP एक्स्ट्रीम्सवर काम करत नाही, आपल्याला माहिती आहे. कॉन्ट्राइंडिकेशन कोलॅटरल्स असले पाहिजे, रेनॉल्ड्स फेनॉमेना नसला पाहिजे. तर ॲलन्स हातासाठी मॉडिफाईड ॲलन्सवर कॉन्ट्रोवर्सी आहे. पायाची लिहिली आर्कमध्ये, काही ठिकाणी हाताचीच वेगळी प्रोसिजर दिलेली आहे. साईड्स रेडियलचा फायदा आहे की सुपरफिशियल आहे आणि त्याला कोलॅटरल्स पण आहेत. तर ॲलन्स टेस्ट करतो शकतो, डॉपलरने पण कळतं आणि पल्स ऑक्सिमेट्रीने पण कळतं. तर हे ॲलन्सला 2 ऑप्शन्स आहेत. डिसॲडव्हान्टेज CPBमध्ये जास्त आहे, कारण की तिथे ॲओर्टा आणि रेडियलमध्ये डिफरन्स खूप जास्त होऊन जातो. तर त्याच्यामुळे जसं तुमचं दूर गेले तसा सिस्टेमिक वाढतो, डायस्टोलिक कमी होतो, पल्स प्रेशर डिफरन्स वाढतं, मीन ग्रॅज्युअली फॉल होत जातं. ॲलन्स टेस्ट अनरिलायबल आहे आणि मिलरमध्ये लिहिलंही काही फरक पडत नाही. ॲलन टेस्ट निगेटिव्ह असली तरीही काही प्रॉब्लेम नाही झालेला बघितला आणि कुठल्याही आर्टरीजमध्ये काही कॉम्प्लिकेशन झालेलं नाही आहे. तर सर्व काही मोस्टली थेरॉटिकल कन्सिडरेशन्स आहेत. विदिन 5 सेकंड लिहिलं आहे नाही, पण आर्कमध्ये 3 बाकी ठिकाणी 3 सेकंड आहे. अल्नर डीप आहे, टॉर्चरस आहे आणि हाताचा प्राईम सोर्स आहे, तर मिळवणं पण मुश्किल आहे आणि मेन आर्टरी आहे, नका करू म्हणतो. ब्रेकियल इझिली पाल्पेबल आहे, पण किंकेबल आहे, एल्बोवर आहे. तर ॲओर्टाच्या जवळ असेल वेव्हफॉर्म चांगला आहे, परंतु नर्व डॅमेज होऊ शकतो. नंतर ॲक्झिलरी पुन्हा तिथे नर्व्सच्या इंजुरीज पॉसिबल आहेत. फिमोरल इज गुड, जिथे काहीच ॲक्सेस नाही मिळत किंवा लो फ्लो आहे, नो ऑप्शन, मग तेच बाकीचे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. म्हणून डॉर्सॅलिस पेडिस आणि इवन पोस्टेरियर टिबियल पण घेता येते, फक्त खूपच दूर आहेत त्या, तर वेव्हफॉर्म डिस्टॉर्टेड असतो. हायर सिस्टॉलिक आणि लोअर डायस्टॉलिक भेटतो. ॲलन्स टेस्ट करायची. कॉम्प्लिकेशन आहेत ब्लिडिंग, थ्रॉम्बोसिस, डिस्टल नेक्रॉसिस, ॲबनॉर्मल ब्लड फ्लो होतो काढल्यानंतर, पण तर आर्टरीचं रिस्ट्रक्चरिंग व्हायला पुन्हा 2 महिन्यापर्यंतचा वेळ लागतो. नर्व डॅमेज, इन्फेक्शन, इंट्रा आर्टेरियल इनॲडव्हरंट इंजेक्शन होऊ शकतं, थ्रोम्बोएम्बोलिझम, कॅथेटर टाकताना, घालताना, काढताना. फ्लश फक्त 2-3 ml पर आवर आहे, तर व्हॉल्यूम ओव्हरचा चान्स नाही आहे, लिहायचा म्हणून लिहा. रिस्क वाढेल प्रोलॉंगमध्ये, ऑलरेडी पेशंटला हायपरलिपिडेमिया आहे किंवा रिपीटेड अटेम्प्ट्स मारलेले आहेत, तर रिस्क रिड्यूस करू शकतो स्मॉल कॅथेटर टाकून, हे पॅरानाइज करून, आणि फ्लशिंग कमीत कमी वेळेस करायची, इंजुरी कमी होईल. हा एक कॉन्स्टंट फ्लश प्रेशर बॅगने ठीक आहे. टेक्निक आपली ट्रान्सफिक्शन बाय विड्रॉल आणि अदरवाईज सेल्डिंगर गाईडवर असिस्टेड. प्री रिक्विजिट ट्युबिंग स्टेफ असली पाहिजे, लांब नसली पाहिजे, एअर नसली पाहिजे. ट्रान्सड्युसर मिड ॲक्झिलरी लाईनला पाहिजे, राईट ॲट्रियमवर, किंवा ॲओर्टिक रूट इज द बेस्ट थिंग, 5 सेंटीमीटर बिलो द स्टर्नम. कंपोनंट आधी कपलिंग करावं लागेल. इंट्राव्हस्क्युलर फ्लुइड कॉलम आणि एक्स्ट्राव्हस्क्युलर फ्लुइड कॉलम यांचं कपलिंग करावं लागेल, ते कॅथेटर टाकून करू आपण. मग कपलिंग झालं की ट्रान्सड्युसर ते मेकॅनिकल एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करेल. त्या दोघांच्या जंक्शनला डायफ्राम असतं, मग ते डायफ्राम हलल्यामुळे रेझिस्टन्सचे चेंजेस होतील.
हे स्ट्रेन गेज प्रिन्सिपल आहे. हा गेज आहे, याच्यावर स्ट्रेन पडला की याचा रेझिस्टन्स चेंज होतो. दिस इज गेज. त्याचा स्ट्रेन पडला की रेझिस्टन्स चेंज होतो आणि मग हे एक ब्रिज सर्किट आहे. तर हे चौकोन दाखवलं आहे, पण असे ते 2 लाईन्स पॅरलली रन होतात, तर त्यामुळे त्याला ब्रिज म्हटलं आहे. 2 लाईन्स आहेत त्या, जर वेगळं रिप्रेझेंट केलं तर त्याच्या मधात आपण मग हा व्हेरिएबल रेझिस्टन्स टाकला की मग तो व्होल्टेज डिफरन्स होतो. त्या व्होल्टेज डिफरन्सनुसार तो बी पी कॅल्क्युलेट करतो. तर स्ट्रेन गेज प्रिन्सिपल आहे आणि व्हाईटस्टोन ब्रिज आहे. तर ब्रिज बॅलन्स करतो आणि तो करंट मेजर करतो. नंतर मग ॲम्प्लिफायर लावला आहे, एवढा छोटा करंट आहे तर, आणि मग डिस्प्ले केला आहे. डिजिटल असेल किंवा गॅल्व्हॅनोमेट्रिक असेल, काय जे काय असेल ते. तर ॲनालिसिसमध्ये अपस्ट्रोक, नंतर त्याचा पीक सिस्टॉलिक, मग डायस्टॉलिक हा खाली, डायस्टॉलिक किंवा डायक्रॉटिक नॉच. नंतर ठीक आहे, अपस्ट्रोक कॉन्ट्रॅक्टिलिटी दाखवणार, डाऊनस्ट्रोक PVR दाखवणार, व्हेरिएशन तुमचं हायपोव्होलेमिया दाखवणार, पल्स प्रेशर व्हेरिएबिलिटी, एरिया अंडर कर्व म्हणजे मीन आर्टेरियल प्रेशर. तर 2 गोष्टी आहेत त्याच्यात, डॅम्पिंग आणि नॅचरल फ्रिक्वेन्सी. डॅम्पिंग म्हणजे इट इज बॅलन्स, तुम्हाला मोशन सिस्टीम किती फ्रीली ऑसिलेट होते. जर ओव्हर डॅम्प्ड असेल तर वेव्हफॉर्म दिसणार आहे, अंडर डॅम्प्ड असेल तर खूप जास्त वेव्हफॉर्म दिसते. एक ऑप्टिमम तुम्हाला डॅम्पिंग हवं आहे, तर डॅम्पिंग कोएफिशियंट 0.6 to 0.7 हवा. त्याचं प्रॅक्टिकल अंडरस्टँडिंग माहीत नाही मला. ओव्हर डॅम्प्ड असेल तर डॅम्प होऊन जाईल, अंडर डॅम्प्ड असेल तर खूप जास्त ऑसिलेट करेल. आणि नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ या तुमच्या पूर्ण सिस्टीमची ती हायर असायला हवी आर्टेरियल पल्सेशनपेक्षा, म्हणजे ती इझिली ऑसिलेट नॅचरली ॲट हायर फ्रिक्वेन्सी, तर इझी मोबिलिटी राहील. तर नॅचरल फ्रिक्वेन्सी आहे आपली, पल्स आहे 70, एक नॉर्मल पल्सेशन हार्ट रेट. तर त्याच्या कमीत कमी 3-4 पट तरी पाहिजे, तर 200च्या वर पाहिजे. फंक्शन ऑफ आर्टेरियल पल्स त्याच्या इतक्या वर असायला पाहिजे. डॅम्पिंगमुळे मोशन कमी होते. ऑप्टिमल 0.6 to 0.7 आहे आणि ही 200च्या वर असायला हवी. या दोघी गोष्टी बॅलन्स झाल्या पाहिजे. मग फास्ट फ्लश टेस्ट आहे. फ्लश करायचं आणि सोडून द्यायचं. तर त्याच्यानंतर तुम्हाला 2च्या आत वेव भेटायला हवा आहे, 1 किंवा 1.5. त्याच्यावर वेव नसायला भेटली पाहिजे. त्याच्या वर जर भेटली तर ते डॅम्प आहे. आणि सॉरी, या दोघांचा रेशिओ म्हणतो आहे तो, ॲम्प्लिट्यूड ऑफ रेशिओ ऑफ फर्स्ट पेअर. तर त्याने ही पण म्हटलं आहे आणि नो मोर दॅन 2 ऑसिलेशन्स पण म्हटलं आहे. अँड नो ग्रेटर दॅन 1/3 ऑफ प्रिव्हियस. हां ठीक आहे, 2पेक्षा जास्त ऑसिलेशन नसायला हवे आणि ऑसिलेशन 1/3पेक्षा जास्त नसायला हवं. तर कदाचित तो 0.6चा अर्थ तोच झाला, 1/3च्या हे. आणि इंटरवलमुळे मग तुम्ही फ्रिक्वेन्सी नॅचरल त्याची किती आहे ते कळून येईल तुम्हाला. तर याच्यात 30 मिलीसेकंद जर असेल तर 33 हर्ट्ज त्याची नॅचरल फ्रिक्वेन्सी झाली. तर ॲक्च्युली चुकीचं बोललो, हार्ट रेट किंवा पल्सचं काही घेणं नाही आहे. आर्टेरियल सिस्टीमचं फ्रिक्वेन्सी 10 हर्ट्ज आहेत आणि याची कमीत कमी 2 ते 4 पट असायला हवी, कारण की प्रत्येक कनेक्टर जे आपण ॲड करतो त्याच्याने नॅचरल फ्रिक्वेन्सी पडत जाते. तर फास्ट फ्लश याच्यामध्ये नॉट मोर दॅन 2 ऑसिलेशन्स अँड नेक्स्ट ऑसिलेशन नॉट मोर दॅन 1/3. इंटरवल बिटवीन द 2, त्याच्याने तुम्हाला नॅचरल फ्रिक्वेन्सी कळून जाईल डिवाईड केल्याने. सोर्सेस ऑफ एरर, हायड्रोस्टॅटिक, तुमचं ट्रान्सड्युसरची पोझिशन ग्रॅव्हिटी ॲड करायला म्हणजे हायड्रोस्टॅटिक प्रेशर येईल.
रीजवर करावं लागतं वारंवार. नंतर व्हिप इफेक्ट, हा इंट्राकार्डियक जर कॅथेटर असेल तर कॅथेटर स्वतः व्हिप लाईक ॲक्शन दिल्यामुळे ते हालेल. फ्री टिप. नंतर ओव्हर डॅम्पिंग, अंडर डॅम्पिंग किंवा थ्रॉम्बाय किंवा एअर. तर आयडियली ॲओर्टिक रूटला असायला हवी 5 सेंटीमीटर पोस्टिरियर टू स्टर्नल बॉर्डर. बबल असेल तर अंडर डॅम्प होते. कोइफिशियंट 0.6 to 0.7 असला पाहिजे. नंतर हा चार्ट आहे कोइफिशियंट, डॅम्पिंग कोइफिशियंट आणि नॅचरल फ्रिक्वेन्सीचा. हा इथे ॲक्सेप्टेबल आहे, इथे अंडर डॅम्प्ड आहे, इथे ओव्हर डॅम्प्ड आहे. आणि या नॅचरल फ्रिक्वेन्सीजला काय काय आहे तर ते म्हणत आहेत 2 पट ते 4 पट असायला हवी. 10च्या 2 पट म्हणजे 20 ते 40च्या दरम्यान. हा ग्रीन एरियामध्ये ॲडिक्वेट रिस्पॉन्स येतो. नंतर कॅथेटरचं ह्या गोष्टी बघितल्या आपण की कॅथेटर शॉर्ट असला पाहिजे, ट्यूबिंग स्टिफ असली पाहिजे, डायफ्राम रिजिड असलं पाहिजे, स्टॉप कॉक्स कमीत कमी असली पाहिजे 3 वेज. NIBP डिपेंडंटमध्ये हायड्रोस्टॅटिक झालं, ते डिपेंडंटमध्ये जास्त येतो, नॉन डिपेंडंटमध्ये कमी येणार. BP एव्हरी 5 मिनिट कंपल्सरी आहे NIBP.